तिलोत्तमा मी सारंगविषयी काही जरा प्लॅन करत होतो. खरंच? ऍक्च्युली मी सुद्धा सारंगचाच विचार करत होते आणि माझ्या डोक्यात सुद्धा एक प्लॅन चालू आहे. पण तुम्ही आधी तुमचा सांगा. नाही ठीक आहे, तू सांग ना तुझा प्लॅन. बरं सांगते. ग्लोबल कॉन्फरन्स आपल्याला इन्व्हिटेशन आलंय. जी कॉन्फरन्स दरवर्षी राजकुमार अटेंड करतो ही कॉन्फरन्स. पण यावेळेला त्यांनी जे काय करून ठेवलंय ना, त्याच्यामुळे त्यांनी त्या कॉन्फरन्सला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग आता प्रश्न असा आहे की या कॉन्फरन्सला कोण जाईल? नीलला पाठवलं असतं, पण मग इथले सगळे फायनान्शियल मॅटर्स कोण बघेल? सोहम अजून शिकतोय, तेव्हा त्याला नको पाठवूया. मग राहिलं कोण? सारंग. आणि तुम्हाला माहितीच आहे, आपला सारंग ऑलराऊंडर आहे. तर सारंगचं एवढं कौतुक चाललंय म्हटल्यावर तुझ्या डोक्यात नक्की काहीतरी असणार. तसं म्हणा हवं तर. कारण गेल्या काही दिवसात आपल्या घरात जे काही घडतंय ना, ते बरोबर नाहीये. राहून राहून असं वाटतं की आपल्या घराला कोणाची तरी दृष्टच लागली. आणि जर का सारंगचा विचार केला तर असं वाटतं की राजकुमारची जागा फक्त सारंगच घेऊ शकेल. तेव्हा ह्या कॉन्फरन्सला आपण सारंगला पाठवूया. सारंगला? कधी आहे कॉन्फरन्स? पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात? का? काही दुसरं काम आहे का? नाही, काम असं काही नाही. अरे परजला आलास. काय झालंय? तुझ्याकडे खूप महत्वाचं काम सोपवायचं होतं. बोल ना. ग्लोबल कॉन्फरन्सचं आपल्याला इन्व्हिटेशन आलंय. सो मला असं वाटतं की रूपम कॉस्मेटिक्सचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तू त्या कॉन्फरन्सला जावंस. पण आई, नील, काय जण काही प्रॉब्लेम? नाही काही नाही आई, काही नाही. अरे वा, झाली का सगळी खरेदी? काय झालं बाळा? चेहरा का पडलाय तुझा? अमृता, इथे ये, इथे बस माझ्याजवळ.